आता बघा आता बघा आता बघा. ओय ओय शोभो. आणि आपल्यापासून गणपतीपुळे फक्त आणि फक्त 25 किलोमीटर राहिले मंडळी. जयगड फक्त आणि फक्त 13 किलोमीटर इथून फक्त आणि फक्त 13. मंडळी मी जागेला हैराण झालो. त्या काकांना फोन आला त्यावेळेस, सांगू काय झालं ती. पुढला एक फोन आला त्यांना आणि ते म्हणला जमीन आहे ना, म्हणला तुमचीच माणसं नाही ते म्हणला घ्यायला. 20 एकर आहे, 50 एकर आहे, 5. तर मंडळी वेलकम टू जयगड. सदला तुमचा गणेश भाऊ पोचला आहे जयगडमध्ये. खूप जास्त भारी वाटतं या, खूप खूप खूप. टेंटमध्ये असला बेकार एकदम घाण वास येतो या. ही पाणी ही सगळं एकदम खूप रिस्क आहे माहिती आहे भावा मला. हे काही आहे ते एकदम मस्त असे होल पडतात. मग ह्यामध्ये भात लावायचा. पाऊस कमी झाला का यंदा? पाऊस कमी नाही यंदा. रात्री 1 वाजता पाऊस चालू आहे. रात्री 1 वाजता ती बघा काय पाऊस चालू आहे. भाऊ भयंकर एकदम भयंकर पाऊस चालू आहे. सायकल तिकडे आहे माझी तेव्हा. पाऊस वाढतोय पण कमी काय होईना या. बघू सकाळच्याला काय होतंय. चला गुड नाईट. हर हर माझे मंडळी, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. आणि हो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. ठीक आहे ना. आज गुरुपौर्णिमा या आणि गुरुपौर्णिमा दिवशी तुम्हाला खूप खूप जास्त शुभेच्छा. आशा करतो की तुमच्या गुरूनं तुमचं नशीब बदललं असेल. ठीक आहे ना. तर तुमच्या गुरूंचं नाव मला संपूर्ण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी बघेल की मला बघायचं आहे. आणि कुठल्या गावचे आहेत ते पण सांगा जर तुम्हाला सांगू वाटलं तर. ठीक आहे ना. आणि माझ्या आयुष्याचा गुरु कोणी मी तुम्हाला थोड्या वेळेस नक्की सांगेल. ठीक आहे ना. तर मस्तमध्ये काल रात्रीच्याला आपण ह्या पाठीमागे हो का ह्या होमस्टेमध्ये आपण काल रात्री थांबलो. ठीक आहे ना. ह्या रोडनं काल आलो तू खाली गेलो. तो पाठीमाग बघितलं रात्रभर पाऊस चालू होता खूप जास्त. थोड्या वेळानं समुद्राला भरतील त्यावेळेस मी तुम्हाला ती गोष्ट दाखवणार नाही जी गोष्ट मला बघायची आणि तुम्हाला दाखवायची. त्यासाठी मी थांबलो होतो 1200-1300 रुपये खर्च करून. ठीक आहे ना. तर ठीक आहे चला आता एक मस्त ड्रोन फ्लाय घेऊया गावाचा एक छोटासा. त्यामुळे ड्रोन बिन घेऊन आलो आहे आणि बघा आणि एन्जॉय करा. चला क्या हां ही फुलं बघितली मला माझ्या आजोबाची आठवण आली. का सांग का माझे आजोबा तुळशीवरती लहानपणी मी होतो ना त्यावेळेस रोज फुलं ठेवायचे. ह्याला एक शेंग असते सांगतो. एक शेंग असते या. ह्याला पण शेंग नाहीत अजून कारण की थोडं मला वाटतं छोटं झाड आहे अजून नॉर्मल. ठीक आहे. आणि हे फुल बघा. हे फुल खूप दुर्मिळ आहे आणि हे आता भेटत नाही. ठीक आहे. ह्यात कोकण आहे भाऊ. ह्यातमध्ये कोकण आहे. ह्यातमध्ये पण कोकण आहे. ह्यातमध्ये पण कोकण आहे. इथं प्रत्येक गोष्टीमध्ये कोकण आहे. इथं पण कोकण आहे. सगळ्या गोष्टीमध्ये कोकण आहे. फक्त बघण्याची दृष्टी फक्त चांगली पाहिजे. काय म्हणणं आहे. मंडळी सध्याला मी फुल टू रेडी झालेलो. नाश्ता वगैरे समजा गोष्टी केल्या. ते टायमिंग झाला आहे 10 आणि पाणी जाम आला असेल. तर जाऊया आपण. चला सायकल इथंच लावतोय मी 2 मिनिटाच्या अंतरावरती. आहे इथं खालीच आहे इथं. तर चला दाखवतो तुम्हाला कुठं आहे ते ठिकाण आणि काय आहे ती. पण त्या आधी ही बॅग घेऊ द्या मला कारण की याशिवाय नामुमकिन काम आहे. चला मी काल ह्या रोडनं इकडे खाली आलतो. आता ह्याच रोडनं वरती जायचं ना मला. तर सायकल इथंच लावतो 2 मिनिटाच्या अंतरावरती. आपले भाऊ लोक राहायचे संघ. वेदांत हा वेदांत आहे आणि हा आरोशी. तर ह्या गावातले आपले 2 भाऊ लोक आहेत ते ह्यांच्या संगत मी निघालो या. तर चला चल मेरा भाई टिक टिक टिक. मित्रों ये पेड़ यहाँ पे गिर हुआ है म्हणजे झाड पडलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आणि हे काल मी ज्यावेळेस आलतो ना त्यावेळेस हे झाड पडलं होतं. म्हणजे देवाचं म्हणणं होतं की तू पुढं जाऊ नको तुला काहीतरी धोका आहे समज ना. तर त्यामुळे मी नंतर रात्री त्याला तिथून माघार आलो कारण की मला पण तिथे बरोबर वाटणार. ठीक आहे. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही सगळ्यांनी. तर मी भाऊ असा कोकणामध्ये असा फिरतो ना असा साप कसा असा फिरफटत राहतो का तसं भाऊ मी सगळं फिरफटत राहतो इकडे. ठीक आहे ना. हेत न पडला डायरेक्ट विहिरीत खाट करून. रस्त्यावर तारा पडलेत. रस्त्यावर तारा. अरे पोलच मोडलाय भावा. पोलच तुटलाय. मी आता बघितला पोल तुटलेला. बघू शकताय मंडळी समुद्र किती जास्त खवळला. किती जास्त. काल पाणी ह्या इथं नव्हतं. आज पाणी ह्या इथं आलंय. ठीक आहे ना.
म्हणजे तिथलं पण पाणी वाढलेलं या. होय ती बघ लाट, किती मोठी लाट आहे या. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना बघितलं असताना आपण ह्या मंदिरामध्ये काल थांबलो होतो. विचार होता थांबायचा, ह्या इथं काल आंघोळ केली तीन इथनंच माघार गेलतो. बाय पाऊस आलाय जाममध्ये, आला रे पाऊस आला. आज मला एक समजत नाही, ज्या वेळेस मी नवीन नवीन कपडे घालतो त्यावेळेस असा पाऊस येऊन माझा राडा का करतो मला समजत नाही राव कधी कधी. अरे पाणी आलं बाबा, अरे अरे वाहून जाचाल. अरे कसलं पाणी आलं एकदम अचानक मध्ये. मंडळी पाऊस खूप जास्त भयंकर चालू आहे, खूप जास्त भयंकर. आणि कधी ह्या इथं लाट येऊन मोठी सांगता येत नाही. ठीक आहे मंडळी, माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही खूप जास्त बापरे आई शपथ. इकडे दाखव, इकडे दाखव. मंडळी निसला हेदवीमध्ये आलेलो आहे आणि हेदवीमध्ये एक असा पॉईंट आहे, तुम्ही म्हातारी चूळ बघितलं, म्हातारी चूळ जिथं कोकणामध्ये रत्नागिरी जे ठिकाण आहे ना तेच ठिकाण सेम टू सेम तिकडं पण आहे. दाखवायचं हे बघा. आई शपथ. आता बघा 1 2 3. अरे भावा लाटा, भाई शपथ लाट. ही बघा खतरनाक. मी काय म्हणतो ना मंडळी, जर आयुष्यात जर तुम्ही येताय ना ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तेव्हा ह्या गोष्टी जर तुम्ही येताय कोकणातला, ही बघा. ओय शपथ, एवढं पाणी आलतं, एवढं पाणी मला नव्हतं माहिती अजिबात. काय बोलतोय तिकडं वर? आपला वेदांत भाव बोलतोय पाणी तिकडे वर जातं. ही बघा एक ह्या इथं अशी एक फट पडली, मोठी एक फट पडली. ठीक आहे, त्या फटीतलं पाणी असं येतंय सनाट आणि सनाट पाणी येतंय लाट. प्रेशर एकदम बारीक होतून तिथलं पाणी वर उडतंय. बघा बघा काय काय बघा. आता बघा, आता बघा, आता बघा. ओय ओय शपथ. अरे कसलं पाणी उडलं यार. होय भाई, माझा कॅमेरा वाचला. जर मंडळी तुम्हाला ह्या ठिकाणी यायचंय तर कसं यायचं सांगतो. तुम्ही कुठं पण आहे ना, कुठल्या पण ठिकाणं तुम्हाला यायचंय मंडळी वेळणेश्वरमध्ये. ठीक आहे, वेळणेश्वरमध्ये तुम्ही ज्या वेळेस येणार ना, वेळणेश्वरमधनं आपल्या कोकणातलं वेळणेश्वर. ठीक आहे ना, वेळणेश्वरमध्ये या किंवा खेडमध्ये या किंवा कुठं बी या, गुहागरमध्ये या, तिथून गाडी पकडायची तुम्हाला हेदवीची गाडी पकडायची. या हेदवीमध्ये आल्यानंतर खाली समुद्र किनाऱ्याला यायचं या आणि समुद्र किनारीच हाय हा खूप जास्त मोठा स्पॉट. ओय लाट, अरे लाट भाई, कसली मोठी लाट आहे. आई शपथ, काय रे यार नजारा आहे खतरनाक. आता बघ, आता बघ, आलं बघ, आलं बघ, आलं बघ, आलं बघ. मी एकच म्हणतो रे भावांनो, इथं या बरं का, इथं घसरतंय लय आणि त्या घसरण्यामध्ये एकदम दमानं एकदम सेफली या बरं का, एकदम सेफली. ह्यातून पाणी येतं. आता बघा, ही बघा, ही बघा. मंडळी या ठिकाणाला टाटा गुड बाय करू. नाही गुड बाय न करायला, अजून नंतर नाही ते मला बाय बाय करू. आता इथनं निघू, कारण की ना आता जेवढं बघायचं तेवढं मी बघितलं नाही. ठीक आहे ना, बघा चला आता आपण निघू आपल्या पुढल्या प्रवासासाठी. चला मंडळी, काय
झालंय माहिती का, आता खारे पाण्यात भिजलोय ना, तर खारं पाणी अंगाला नंतर खान सोडल माझ्या, खाजवलं या. तर त्यामुळं इथं पाणी चालू आहे, म्हणलं सगळे कपडे एकदा फ्रेश म्हणून घ्यावं. आता तुलेली कपडे चालत असते. मंडळी, सकाळ सकाळ आपल्या प्रवासाला सुरुवात. हर हर महादेव, आई अंबाबाईच्या नावानं चांग भले. चला, तर आज सकाळ सकाळच एकदम मस्त मध्ये तुम्हाला नजारा दाखवायला भेटला. आणि हा गोष्ट खूप मेन गोष्ट आहे की ही सगळ्यात मेन गोष्ट आहे की ही मला बघायला भेटला. ठीक आहे, मी बघितला म्हणून मी तुम्हाला दाखवला. चला बघा, सांगतो तुम्हाला. काल ह्या रस्त्यावरून आलतो, आता आपल्या इकडे खाली जायचं. ठीक आहे, चला. एकदम मंडळी, जयगड फक्त आणि फक्त 13 किलोमीटर इथून, फक्त आणि फक्त 13. मी अलिबागपासून राईड स्टार्ट केली. अलिबाग इथून लगभग नाही म्हणता 300 किलोमीटर असं अलिबाग इथून. आणि मी तिथून जी राईड चालू केली ती खालीपर्यंत लगभग आपलं आजमापूर बाळूमापर्यंत आपलं असंच कोकण किनारपट्टीने जायचं. या शपथ मी जयगडपर्यंत पोचतोय आज. 12 किलोमीटरवरती ह्या इथं आपल्या फेरी बोट. ठीक आहे, मध्ये समुद्र आहे आपल्याला पूर्णपणे, आणि आपल्याला ती समुद्र वळणायचा आहे. त्यासाठी आपण आपली गाडी फिरावून 4थी वेळेस जेट्टीमध्ये घालणार आहे. यस, 4थी वेळेस जेट्टीमध्ये आपली गाडी सायकल जाणार आहे. आणि आपल्यापासून गणपतीपुळे फक्त आणि फक्त 25 किलोमीटर राहिलेलं आहे. आयुष्यपत मला एवढं जास्त भारी वाटतं का नाही. 25 किलोमीटर गणपतीपुळे, शेट मजा, लय मजा येणार आहे. ठीक आहे ना, तर जाऊया जयगडला आजचा मुक्काम. आणि उद्या संध्याकाळचा मुक्काम हा आपला गणपतीपुळेमध्ये होणार आहे. खूप जास्त भारी वाटते, खूप जास्त भारी. तर चला राईड स्टार्ट करू एकदम मस्त मध्ये. संग राहा, सोबती राहा. गुरुपौर्णिमा आहे, तुम्हाला मी म्हणलं होतं की माझा गुरु कोण आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, तर आता माझा गुरु कोण आहे तुम्हाला मी सांगतो, नीट ऐका आता. बाई, माझा गुरु मी स्वतः या. भाऊ, खरंच आयुष्यात एवढी संकट पार केली ना, नाही सांगू शकत शब्दामध्ये. मी स्वतः संकट पार केली या. गुरुपौर्णिमेच्या गणेश भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हीच तुमचा स्वतःचा गुरु आहे. झालं, मी माझा स्वतःचा गुरु या. हे ना, ही पाय झिजल्यात आहे 40,000 किलोमीटर चालून. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असतात की नाही स्वतःचा गुरु कसं असतंय राव गणेश भाऊ, असं थोडेच असतं या. एक सांगू तुम्हाला, मी स्वतः माझा गुरु काय माहिती का, 40,000 किलोमीटर ज्यावेळेस सायकली चाललोय ना, त्यावेळेस किती जास्त धरफाडा उठला होता, किती मुश्किल पार केलं स्वतः एकट्यानं. त्यामुळे भाऊ मी स्वतः माझा गुरु आहे. ठीक आहे ना भाऊ, माझा कोणी गुरु नाही. ज्यावेळेस JCBवर रातून दिवसा काम करत होतो, यावेळेस डोळे फोडत होतो ना, त्यावेळेस भाऊ मला कोणी येऊन म्हणलं नाही भाऊ धर तुला एवढं, भाऊ धर तुला तेवढं, असं कोणी मला भाऊ म्हणलं नाही. आणि ज्यावेळेस माझी लाईफ बनायला लागली तर मी का म्हणू बा कुठं किंवा होय माझा गुरु आहे, ही माझा गुरु आहे ती. होय बा, माझा एक चांगला मित्र आहे भाऊ लखनौमधला. त्या भाऊ मित्रानं आपल्या वर काढायला लय मदत केली त्या माणसानं आपल्याला. ठीक आहे, त्या माणसाचा उपकार आपण कधी फेडू शकत नाही. ठीक आहे, पण गुरु आयुष्याचा भाऊ आपण स्वतः या. लय शिकवत स्वतःला सारखं बोलत राहतो, नाही गणपा असं आहे, गणपा असं आहे, गणपा तसं आहे, असं बोलतो सारखं मी. तर भाऊ आपण आपल्या आयुष्याचा गुरु या. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. ये मेरा दिल प्यार का दीवाना, ये मेरा दिल प्यार का. आई आजी काय करते ते, काय करता हो? भात काढता हो. सर का आपण नरवणच्या नॉर्मल 1 किलोमीटर पाठीमागे. ठीक आहे ना, आणि इथं पाठीमागे एक आजी येत्या, ती मस्त मध्ये भात काढते. ठीक आहे, बघूया काय चाललंय त्यांचं. चला, काय रोप आहे हे? ह्या रोपाचं काय नाव आहे? टायसन. अच्छा, इंद्रायणी नाही ना? अच्छा, माकडं त्रास द्यायची ना इकडे, लय यायची ना. हे कल्या लोकांना एवढा जास्त माकडांचा त्रास आहे ना, काय सांगू. तुम्ही काय करताय? हे बघा, ही नवीन टेक्निक आहे काहीतरी. हे काय आहे मामा? अच्छा, ह्यातमध्ये भात लावायचा. अरे वा. तर मंडळी, ह्या शेतीमध्ये सतत भाताचे पाणी कमी. ठीक आहे ना, तर आता इथं काय करतात ना, इथं पाण्यामध्ये हात घाला येत नाही कारण की पाणीच नाही इथं ना. तर इथं काय केलं ना, ह्या काठीला नाही येऊच्या पुढं इथं ठोंबा केला ह्यांना, म्हणजे हे पूर्ण स्टीलचं. ठीक आहे, आणि ही भाताला खाली ऋतुनी म्हणून असं लावताना मुळे तुटीने म्हणून ह्यांना काय जुगाड केलं दाखवत. हे बघा, हे बघा, ही असं हा नाही शेतमध्ये. हे असं, हे बघा, हे बघा, हे असं, हे बघा असं. मग इथं काय ना, हे बघा, ह्या इथे एकदम मस्त असे होल पडतात. मग ह्यामध्ये भात लावायचा. पाऊस कमी झाला का यंदा? पाऊस कमी नाही यंदा पाऊस कमी, त्यामुळं जरा कोकणामध्ये जरा थोडी शेत. बघा जरा बर,
ते सगळा फुकट मिळली नाही ना सरकारी अनुदानचा, हा तो बघा ती जागा विकत घेतला. मग लोक काय करतात इकडे, जागा विकत घेतात काय लय? बाहेरचे लोक लय घेतात का? हा पुरा असतो. बरं. तुम्ही नोटा दाखवले की हा जमीन देणार, ही पण विकायचे. विकायचे? किती? 1 लाख रुपये, 1 एकर 5 गुंठ आहे. काय बोलताय? हा बघा फ्रंट एवढा मोठा आहे हा. हा ना. चांगले आहे दादा. हे बहिणी- त्या दादांनी मला साईडला बोललंय चहा पिण्यासाठी. चहा पित नाही जास्त, पण प्रेमाने बोललेलं म्हाताऱ्या माणसानं ती विषय खोल असतो हो. चला जाऊ. सायकल काय 4 पैसे चांगले भेटले की शेतकरी जागा देणार. हा मग शेतकऱ्याला फसवून कुणा जेव्हा करायची बेकार आहे. मग आम्हाला जो मार खायला पाहिजे. हा तुम्ही विकता का? नाही मी आपला शेतकऱ्यांचं आपलं कोणाला शेतकऱ्याने सांगत दिलं असं बघ गिऱ्हाईकाला तर माझी जमीन विकायची आहे अच्छा, असं. हाय का? मला पण 20 एकर पाहिजे. 20 एकर देतो ना. हा देताय? हा चला 50 एकर देतो आत्ता. कुठं आहे? इथं आहे दत्त मंदिरला. बर. दत्त मंदिर बघितलं. कशी एकर? हा कशी एकर? हा 20 लाख रुपये दिली. 20 लाख रुपये एकरी. एकर? हा गुंठा कसा पडला? गुंठा काका 50,000 रुपये. हम्म. हा हम्म. तुम्हाला किती कमिशन? हा? तुम्हाला कमिशन? काय टक्केवारी देतील ते. इकडनं पण मागायचे तिकडनं पण मागायचं बुवा. बर मला वरती ठेवून नको. बर. शेतकऱ्याकडनं काय शेतकरी मला काय काढून देणार नाही. त्याच्या इकडे जमा झाला की मला काय म्हणजे एवढं पैसे देऊ कसं. हा मग त्याचा पण फायदा होऊ दे, माझा पण फायदा होऊ दे. बर दोघांनी सारखं द्या. बर. 20 एकराच्या पाठीमागे तुम्हाला किती द्यायचं मग? मग 20 एकराच्या पाठीमागं 2%. 2% किती झालं? किती आता माझा हिशोब नाही बाबा. 2-4 लाख रुपये होतील. अच्छा, हा हे तर चुकीचं आहे ना. तुम्ही स्वतः जमिनी करायला होता या. नाही नाही लावता नाही शेतकरी सांगताय. नाही नाही, असं कसं असतं तेव्हा? तुम्ही सांगायचं असते उलट बा जमिनी एक नकार आहे तुम्ही. आता ते ओके. तर मंडळी हिकल्या साईडला एक रस्ता फुटला आहे. आपल्याला जायचं ह्या रस्त्याने, ठीक आहे ना? नरवणकल्या साईडनं आपल्याला जायचं आहे. तर चला तो या गणपतीपुळे कुठून आलो? सोलापूर. मंडळी मी जागेला हैराण झालो. त्या काकांना फोन आला त्यावेळेस. सांगू काय झालं ती? पुढला एक फोन आला त्यांना आणि ते म्हणला जमीन आहे ना, म्हणला तुमचीच माणसं नाही. ते म्हणला घ्यायला 20 एकर आहे, 50 एकर आहे, 5 एकर आहे, 10 एकर आहे, सगळं आहे. भाई मी अचंबित झालो भाऊ. काय रे यार, तेच काका म्हणले यार नाही पैशाला हावरी माणसं, आणि तेच स्वतः पुढं होऊन हे करतायत. तर ते कुठंतरी आज चुकीची गोष्ट आहे. नॉर्मल सिक सोपं नाही रे त्या ठिकाणापर्यंत पोचायचं. सोपं नाही, खूप मुश्किल लागते. ही बघा घाम आहे बघा. हा ऐसा घाम दिन में न जाने कितनी बार हमारा भीग जाता है, लेकिन हम हमारी मंजिल नहीं छोड़ेंगे दोस्तों. डटे रहो और चलते रहो. ज़िंदगी बहुत खूबसूरत है, बस इसको जीना सीखो मेरे लाडलो. चलो. तर मंडळींनो एकदम खतरनाक उतार लागलेला आहे. सायकल बाबा 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 एकदम खतरनाक उतार लागला. हे बघा. आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच असतं या की उतार लागलाय म्हणलं की एक मध्ये पूल येतो. त्या पुलावरच्या पुढल्या साईडला एक चढ असतो. लक्षात राहून दे गोष्ट कधी पण. तर पुढं हमखास एक चढ असणार खूप मोठा. चला बघूया. आता रामबाण उपाया. सायकलला पाय लावलाय पाठीमागे टायरला. तर मंडळी सल्ला का आपण पोचलो नरवणमध्ये, ठीक आहे ना? आणि नरवणमध्ये माझ्या पाठीमागे बघता एक छोटंसं एक छान असं मंदिर आहे, ठीक आहे ना? ह्या इथं साईडला खूप जास्त मस्त भाताची शेती आहे. तर मी ना इथे ड्रोन उडवायचा विचार करतोय. चला बघूया काय सीन येतो नेमका, बघू आपण एकदम मस्तमध्ये. आणि उतार सगळा संपलेला आहे. आता मला वाटतं ह्या पुढल्या साईडला एकदम असा खतरनाकमध्ये चढ असणार आहे, ठीक आहे ना? तर बघूया एकदम मस्तमध्ये मजा करत जाऊया. चला. काय खरं नाही आता एकच रामबाण पर्याय उभार. ओ शेट 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 शेट. लय बेकार वाचलो. सायकल गेली होती खड्ड्यामध्ये.
आता इतक्यात खतरनाक उतार उतरून आलेलो आहे मी. आता छोटंसं एका गावात पोचलो. या गावाचं नाव काय मला समजं नाही. एक 10-15 वाजता येते आहे, ठीक आहे ना. आणि या साईडलाच बरोबर इकडं ही जिंदालची कंपनी आहे, जी खूप जास्त मोठी आहे, ठीक आहे ना. अरे बापरे यार, ठीक आहे हां. आणि ही इकडून येणारं वाड्यावाड्यातून पाणी, यातमध्ये खूप जास्त ढेर सारं प्रोटीन आहे, ठीक आहे ना. खूप प्रोटीन आहे ह्यातमध्ये. कारण की हे येतं कुठून माहिती आहे ना, झाडातून, फळातून, कंदमुळातून, झाडांच्या पाण्यावरून खाली पडतं, त्यानंतर मुळ्यातून येतं, दगडातून हे. आणि ह्यातमध्ये खरं प्रोटीन आहे. पण आम्हाला भाऊ काय प्यायचं नाही, आम्हालाही पिऊ वाटत नाही. कारण की आम्हाला बिसलरी सवय लागली, आम्हाला ड्रिंकची सवय लागली, ठीक आहे ना. म्हणजे ड्रिंक म्हणजे तशी ड्रिंक नाही, म्हणजे बाटलीमध्ये आपण पितो ही सवय लागली ना. काय करत नाही लागते ना. पण भाऊ मी ती पितो, मला तीच पाणी पिऊ वाटतं भाऊ जास्त करून, ठीक आहे ना. वा काय नजारा दिसतोय मंडळी. वाव, लुक ॲट दिस ब्रो, लुक ॲट दिस. काय नजारा दिसतो या. वा, ह्या इथे एखादा असं घर असावा भाऊ. नेटवर्क नाही, नेटवर्क नसलं तर, पण ह्या घरी एखाद्या दिवस असं राहायचं एकदम मस्त. म्हणजे अशी इच्छा आहे माझी. भाऊ हे आहे का एखादं घर बीर कोणाचं. एक घर दिसते पण तिकडे कोपऱ्यात आहे. इथे एक मावशी त्या. चला बघू ड्रोन सीन. असा मस्त मध्ये रस्ता असावा, रस्त्याच्या कडेनं मी चालत असावा, मस्त मध्ये सगळे भाता शेती असावा, आणि मधून एक काळा रोड असावा, मधून माझी सायकल असावा. नाही काय नजारा आहे. मंडळी इकडे पाठीमागं टेंट लावायला एकदम मस्त अशी जागा होती, पण नशिबानं गद्दारीपणा केला ह्या इथं. कारण की इथं आपल्याला ना हॉटेलच नाही काय खायला. तर त्यामुळं आता इथनं खाली जायची वेळ आली आपल्याला, ठीक आहे. आता सध्याला आता आपण या इथं पुढं ना थोडं 1 किलोमीटर खाली गेलं की आपल्या इथं फेरी बोट लागते. तिथून सायकल लोड करायची आणि पुढल्या गावात जायचं आहे आपल्याला. विजयगड किल्ल्याकडे जायचं या. आणि तिथून गणपतीपुळे फक्त 21 किलोमीटर आहे, ठीक आहे ना. हां हां. आणि हा बघा रस्ता. तसला का आपण तावसळ ह्या गावामध्ये आलो, ठीक आहे ना. आणि या इथं फेरी बोट आहे. आता मध्ये आपला समुद्र आहे, ठीक आहे. तर मध्ये समुद्र असल्यामुळे आपल्याला काय सायकल पडायला चालवून जाता घेऊन येत नाही, ठीक आहे. म्हणजे सायकल आपल्याला काय नदीवरून चालत नाही आपली सायकल. तर आपल्याला ना शिपमध्ये लोड लागते करा, ठीक आहे. तर एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये ना इथे एक मोठी बोट येईल. त्या बोटीमध्ये आपण सायकल लोड करायची. आणि आपण आतापर्यंत लगभग 4 वेळा सायकल लोड केली आतापर्यंत बोटीमध्ये. बोट येईल ती कोंडं तर मी इथं काउंटरला तिकीट काढतो. आणि मग नंतर ना आपण शिपमध्ये सायकल लोड करून आपण गणपतीपुळेच्या साईडच्या डोंगरावरती पोचतो, ठीक आहे. तर चला मी तिकीट घेतो काढून त्यावर. बाहेर ना कोणाचं टेन्शन आहे ना आयुष्यात काय आहे, बस निवांत चालाय. तुला टेन्शन घ्यायचं नाही भाऊ. चला पाकिस्तानला. असं वाटतंय भाऊ मिलियन बिलियन मधला माणूस आहे भाऊ. आणि स्वतःची प्रायव्हेट बोट घेऊन समुद्रात फिरतो या. असं वाटतंय कधी कधी. होईल पूर्ण होणार भाऊ सगळं. ऐकलं का बघ 60चं स्पीड आहे बोटीला, 60चं स्पीड. आय डोंट नो बट असं वाटतंय हाय मला. ओ भाई ओ घाट भाई साहब. चला जल्दी चला. बापरे भाई साहब. ओहो चला. फायनली मंडळी खूप जास्त मेहनत करून मी कुठं पोचलोय सांगतो तुम्हाला. हा सरळ रोड गणपतीपुळेकडे जातो आणि हा सरळ जयगडकडे जातो. इथून सरळ जयगड आहे, लगभग 3 किलोमीटरवरती जयगड आहे. विचार चालला आहे आजचा मुक्काम जयगडवरती टेंट लावावा. तर चला जाऊया जयगडकडल्या साईडला. पाठीमागं खूप जास्त मोठी कंपनी आहे, ठीक आहे ना. आणि मला उद्याच्याला ह्याच रोडवरून इकडे निघायचं सरळच. 21 किलोमीटर गणपतीपुळे. तर उद्याच्याला मुक्काम गणपतीपुळेमध्ये होईल. आज आपण जयगडवरती मुक्काम करू. चला फायनली मंडळी आपण जयगडमध्ये पोहोचलेलो. सकाळी म्हणलं होतं मला की आपण जयगडमध्ये आज पोचलो. हे का माझ्या पाठीमागं हा जयगड आहे पूर्णपणे. वा प्लास्टर केलेलं आहे. नंतर बहुतेक टेंट लावायला जागा बघतो एखादी वर आहे का. चला लावायला एकदम मस्त अशी कोपऱ्यात जागा गावली आहे. इथून हवा पण येते मेन गोष्ट म्हणजे. आणि सगळा चौफेर असा समुद्र आहे, सगळा टोटल सगळा समुद्र किनारा, ठीक आहे ना. आणि आपण सकाळी तो का त्या डोंगराच्या पडल्या साईडनं आलो या. आणि ह्या इथून आपण असं जेटीतून आलो आहे, असं ह्या डोंगरावरून पडायला साईडनं जेटीतून असं इकडं आलो या.
मंडळी वेलकम टू जयगड. सर तुमचा गणेश भाऊ पोचला आहे जयगडमध्ये. खूप जास्त भारी वाटतं या, खूप 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 जास्त भारी वाटतंय. आणि आजचा आपला टेंट लागणार आहे जयगडवरती तिकडल्या कोपऱ्यामध्ये. तर चला मस्तमध्ये टेंट लावूया, सामान सगळं वरती घेऊया. खूप जास्त भारी वाटतंय मला. टेंटमध्ये असला बेकार एकदम घाण वास येतो या. ही पाणी आणि ही सगळं ब्लॅ, एकदम बेकार. मस्त मग टेंट लागलाय, पण वास जास्त येतोय, काय अडचण नाही. आता मी तोंड धुतो फ्रेशमध्ये. 2 सबस्क्रायबर भाव भेटले होते मगाशी. तर त्यांना म्हणलं यार मला थोडं काम करा, मला 2 वडापाव घेऊन या, तुम्ही पाण्याची बाटली घेऊन या. त्यांना मस्तमध्ये पाण्याची बाटली आणली. अरे वा मस्त बेत आहे. तर या जेवायला या. तर मंडळी जसं की मी सकाळी विचार केला होता की आज जयगडवरतीच राहायचं आहे, ठीक आहे. आणि मी विचार केला का नाही ती मी गोष्ट करतोच, लक्षात द्या. म्हणजे मी म्हणलो ना एखादी गोष्ट नाही मला ती करायची आहे आणि ती मी करतोच बरं का. आणि सल्ला व्लॉग एडिट करतो आहे आपला, हा आजचाच व्लॉग एडिटिंग करतो आहे कारण की मला टाकायचा आहे, ठीक आहे ना. सायकल तिकडे खालीच लावलेली आहे मी. सायकल काही वरती नाही आणली, वरती पण आणू शकलो असतो पण ते थोडं कुठंतरी वेगळं वाटलं मला, त्यामुळे मी वरती नाही आणली. थांबलो इथं रात्रीच्याला. समोर खूप मोठी फॅक्टरी आहे, फॅक्टरी साईडलाच आपला किल्ला आहे. आणि आज या किल्ल्यावरती मुक्काम इथं टेंट लावला आहे. मस्त गार असं वारा येतं ह्या इथं बसलो एडिटिंग करत, ठीक आहे ना. तर जेवण तर केलं आहे, तेवढं 2 पॅटीस खाल्लं, माझं जेवण झालं आहे, ठीक आहे ना. आयुष्याचा संघर्ष आहे, एक ना एक दिवशी संपलंच. हा संघर्ष संपत नाही कधी, तरी पण संपून जाईल एक ना दिवशी. चांगलं होईल कुठं ना कुठं तरी. मेहनत करत राहायची, काही ना काहीतरी होऊन जाईल, ठीक आहे ना. पाठीमागं सगळा समुद्र या. आज किल्ल्यामध्ये या, उद्याच्याला गणपतीपुळ्यामध्ये. उद्याच्याला गणपतीपुळ्यात कोण कोण बघताय कमेंट करून सांगा, ठीक आहे ना. भेटू सर्वांना. गणपतीपुळ्यात 1 ते 2 दिवस तरी होल्ड करेन मी. आसपासच्या सगळ्या गोष्टी फिरणार आहे, ठीक आहे ना. तर मस्त एडिटिंग करतो मंडळी. तर चला हा ब्लॉग मी इथं बंद करून टाकतो. तर मंडळी आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.